नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण अशी पुस्तकं हा आपण डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा पाठ बघणार आहोत। आता पाठाच्या शीर्षकावरूनच आपल्याला सहजपणे असं जाणवतं की हा पाठ पुस्तकांशी संबंधित आहे आणि डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी अत्यंत आकर्षक मांडणीमध्ये म्हणजेच प्रत्येक संदर्भ हा प्रत्येक वाचकाच्या मनाला जाऊन भिडतो आणि एक प्रकारे यातलं या पाठातलं असलेलं जे सौंदर्य पुस्तकांच्या बाबतीतलं किंबहुना जे आशय घनता जी आहे, अर्थपूर्णता जी आहे ती इतकी सौष्ठव आहे, इतकी सौंदर्यपूर्ण आहे की आपण पुस्तकांच्या विश्वामध्ये पूर्णतः तल्लीन होतो, त्यांच्याशी आपण तादात्म्य पावतो आणि एक प्रकारे जे त्यांच्याशी असलेलं आपलं जे नातं आहे ते ठाशीवपणे या पाठाच्या माध्यमातून व्यक्त होतं। प्रत्येक पुस्तक मध्ये कोणतंही असू दे, कोणत्याही भाषेतलं असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे किंबहुना आणखी कोणत्या अन्य भाषेतलं असू दे, परंतु पुस्तक हे पुस्तक असतं। पुस्तकासारखा धोकादायक मित्र आपल्या आयुष्यात कोणताही नसतो आणि म्हणूनच पुस्तकाचं असलेलं जे चराचरातलं स्थान, आपल्या आयुष्यातलं स्थान हे अतिशय मोठे आहे, महान आहे, महनीय आहे आणि म्हणूनच त्यांची प्रशंसा हे अगदी लहान ते अगदी थोरापर्यंत सर्वजण करतात। पुस्तकांची सोबत ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण पुस्तक हे जगायचं कसं आणि कशासाठी जगायचं हे आपल्याला शिकवतात। मुळात पुस्तकांमध्ये असलेलं जी जादू आहे किंबहुना जी जादुई दुनिया आपण जी बोलतो, शब्दांशी असलेलं आपलं नातं असेल किंबहुना प्रत्येक संदर्भ आपल्यासाठी नवीन असतो, प्रत्येक संदर्भातलं आपलं असलेलं त्याच्याशी नातं आणि त्याच्या पलीकडचं जग काय असतं हे आपण पुस्तकातनं आपण समजून घेतो, जाणून घेतो आणि मुळात एक भावनिक सोबत किंबहुना सामाजिक सोबत पुस्तकं करतात आपल्याला आणि एक प्रकारे हिंमत शिकवतात। आपलं जीवन, आपलं जगणं ही पुस्तकं अर्थपूर्ण करतात। आपल्या जगण्यामध्ये, आपल्या प्रत्येक धमण्यामध्ये धमक चढवून देण्याचं कार्य हे पुस्तक करत असतात आणि म्हणूनच त्यांचं आपल्या जीवनातलं असलेलं स्थान हे नितांत आहे आणि म्हणूनच कोणतीही कलाकृती ही सुंदर असते, सुबक असते, आपण फक्त ती योग्यपणे वाचावी लागते। पुस्तकांच्या सानिध्यात जितकं आपण जाऊ तितकं पुस्तक आपल्या जवळ येऊ लागतात आणि एक प्रकारे त्यांच्याशी आपल्याला असलेलं एक कायमस्वरूपी नातं म्हणजे जे अभंग आहे, जे कधीच भंग पावू शकत नाही, अशा प्रकारचं नातं जोडलं जातं, सांधलं जातं आणि म्हणूनच डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी अशी पुस्तकं या पाठामध्ये तुमच्या धड्यामध्ये नेमकं काय सांगू पाहता येते आपण जाणून घेऊयातच। त्याआधी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजेच स्वमतातले हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण आकृती पूर्ण करा असेल किंबहुना आणखी कोणता प्रश्न असू शकेल, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेतच आणि ते सहजपणे सुटू शकतात। परंतु हे जे स्वमतातले जे प्रश्न आहेत जे आपण बघतो, स्वमतातल्या प्रश्नांपैकी काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी घेतलेत आणि ते प्रश्न परीक्षेमध्ये पडतात। त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा। आता हे स्वमत आहे, त्यामुळे तुम्हालाही ते पूर्ण स्वातंत्र्य की तुम्ही कसं एखादं पुस्तकाविषयी तुमची भावना काय, तुमचा भाव काय, तुमचे विचार काय, तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचलीत आणि त्यातनं तुम्हाला काय जाणवलं, काय मिळालं, कोणते अनुभव तुमच्या हाताशी आले, या सगळ्याच गोष्टीची जुळवाजुळव तुम्हाला या ठिकाणी करायची असते। पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे। बरं, फक्त लेखकाचा दृष्टिकोन मांडायचा नाही आहे, तर त्या लेखकाच्या दृष्टिकोनानंतर तुमचं मत काय, तुम्ही कोणतं एखादं पुस्तक वाचलं का, त्या पुस्तकाविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे, त्यातनं काय तुम्हाला मिळालं, कोणतं संचित तुम्ही त्यातनं घेतलं, या सगळ्याचंच एक उहापोह, त्याचा एक परिपोष यामध्ये तुम्ही साकारला पाहिजे। आता लेखकाचा दृष्टिकोन, मुळातच लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले या ठिकाणी सांगू पाहतात की पुस्तकांची सोबत जर आपल्या आयुष्यामध्ये असेल, म्हणजे चारी बाजूंना एक आपल्या पुस्तकांचं जर विश्व असेल आणि आपण पुस्तकांच्या सानिध्यात असू, सहवासात असू, तर नक्कीच आपल्याला एक भावनिक सोबत आपल्याला सोबत असते आणि त्याचंच एक वेगळं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये पदोपदी आपल्याला जाणवतं। मग तो कुठलाही प्रसंग असू दे, कोणतीही घटना घडू दे, परंतु जेव्हा ती घटना घडते, तो प्रसंग आपल्या वाट्याला येतो, मग तो सुखद क्षण असू दे किंबहुना तो दुःखद असू दे, त्यामध्ये कसं उभं राहायचं हे आपल्याला पुस्तकं शिकवतात। म्हणूनच पुस्तकं ही प्रत्येक मानवी मनाला उभारी देण्याचं काम करतात, हे वाक्य तुमच्या उत्तरामध्ये यायला हवं। त्यानंतर
लेखकाचा दृष्टिकोन म्हणजेच काय, तर एक प्रकारे ज्याप्रमाणे माणसं ही एक विश्वासघातकी असतात, त्याप्रमाणे पुस्तकं ही विश्वासघातकी नसतात. तर पुस्तकं ही आपल्याला एक प्रकारे आपल्या आयुष्याचं जे नेमकं संचित काय, आपल्या आयुष्याचा अर्थ काय, ही अर्थपूर्णता दाखवण्याचं काम ही पुस्तकं करत असतात. आणि म्हणूनच लेखकाचा जो एक मार्मिक दृष्टिकोन आहे या पाठाच्या माध्यमात, तो असाच आहे की आपल्याला जन्मभर सोबत करणारी जी पुस्तकं आहेत, किंबहुना त्यातलं त्या पुस्तकांशी, त्या शब्दांशी, त्या पुस्तकातल्या संदर्भांशी आपलं असलेलं नातं हे किती आपण गहिरं करू शकतो, हे आपण यातून शिकलं पाहिजे, यातून आपण आजमावलं पाहिजे, याचं परीक्षण केलं पाहिजे. यानंतर कोणतंही पुस्तक जे तुम्ही वाचलं, म्हणजे कोणतंही असेल, म्हणजे आपण उदाहरण जर आपण बघितलं तर एक महात्मा फुलेंची जी पुस्तकं आहेत ती शेतकऱ्यांच्या बद्दलची पुस्तकं आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या जाणीवा, शेतकऱ्यांचे प्रश्न असं त्यांच्या पुस्तकांमध्ये आलेलं आहे. किंबहुना कवी नारायण सुर्वेंची जी कविता आपण बघतो, म्हणजे बरेच काव्यसंग्रह जे आहेत, म्हणजे ऐसा कामी ब्रह्म असेल, हे जे असे मोठे मोठे जे काव्यसंग्रह जे आहेत, या प्रत्येक काव्यसंग्रहामध्ये त्यांनी फक्त कामगारांविषयीचे प्रश्न, कामगारांविषयीच्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. यातनं काय स्पष्ट होतं की एक प्रकारचे समोरची व्यक्ती, समाजातला असा एक घटक की जो घटक कशा प्रकारे जगणं, तो त्याचं जे आयुष्य आहे तो जगतोय आणि कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतोय, हे यातनं स्पष्ट होतं. शेतकऱ्याविषयीची जेव्हा आपण कहाणी ऐकतो, कहाणी आपण वाचतो, ती आपण चोखांदळतो, तेव्हा शेतकऱ्याचं जे भावविश्व आहे ते भावविश्व यातनं उलगडतं आणि अचानकपणे आपल्याही मनात तशी खळबळ माजते, खळबळ उडते. आपण जर कामगारांविषयीच्या प्रश्नांबद्दल जर बघितलं, त्यांच्या समस्यांविषयी जर आपण बघितलं, तर निश्चित कामगारांचं जीवन किती हालाखीचं आहे, ते कशा प्रकारे आयुष्य जगतायत, याची अनुभूती आपल्याला ते पुस्तक वाचल्यावरती येते. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या पूर्ण ते विश्वास जाऊ, ते भावविश्वास जाऊ, जेव्हा आपण त्यामध्ये डोकावू, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा जो अनुभव आहे तो आपल्या डोळ्यांसमोर, आपल्या मनोहत चक्षुंसमोर तो चांगल्या प्रकारे उलगडू शकतो आणि त्यातनं आपण काही ना काही संचित, त्याची शिदोरी आपण आपल्या हाती कमावू शकतो, हाती मिळवू शकतो. आणि म्हणूनच लेखकाचा जो दृष्टिकोन या पुस्तकाविषयीच्या पाठामधला, तो इतका मार्मिक आहे, इतका गहन आहे की प्रत्येक पुस्तक हे आपल्याला फक्त शब्द दाखवत नाहीत, आपल्याला फक्त घटना दाखवत नाहीत, आपल्याला फक्त प्रसंग दाखवत नाहीत, तर त्या प्रसंगातलं जे एक वास्तव आहे, ती वास्तविकता, समाजामधलं जे खरेपण आहे, रियालिटी आपण जी म्हणतो, द रियालिटी ऑफ सोसायटी, ही सोसायटीची रियालिटी आहे, समाजाचं जे भीषण वास्तव आहे ते यातनं स्पष्ट होतं, यातनं उभं करतं. म्हणूनच प्रत्येक पुस्तक हे आपल्यासाठी एक संचित आहे, असंच या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता या पाठामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक छोटा संदर्भ आहे. हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी ही जी कादंबरी आहे, अर्थात ही खूप प्रसिद्ध कादंबरी आहे, आणि हेमिंग्वेने जी कादंबरी लिहिली आहे, तोड नाही आहे त्या कादंबरीला, कारण ही पूर्ण गाजलेली आणि साहित्य विश्वामध्ये पूर्णपणे नावाजलेली अशी ही कादंबरी हेमिंग्वेची, द ओल्ड मॅन अँड द सी. आता या कादंबरीमध्ये नेमकं काय, कोणता संदर्भ जो प्रत्येक वाचकाच्या मनाला आकर्षित करतो, प्रत्येक वाचकाचं मन तो खेचून घेतो, असा कोणता संदर्भ असेल तर तो अर्थात एक कोळी असतो, आणि तो कोळी म्हातारा जो असतो, तो कोळी म्हातारा देवमाशाच्या हल्ल्यासाठी, म्हणजे देवमाशाला मिळवणं, इतका अवाढव्य देवमासा आहे जो, ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, जो इतका बेढब आहे, इतका अवाढव्य आहे, आणि त्या देवमाशाला पकडण्यासाठीचा त्याचा जो संघर्ष आहे त्या कोळी म्हाताऱ्याचा, तो इतका अफाट आहे, इतका अमाप आहे की तो त्या देवमाशाला पकडण्यासाठी थेट समुद्रापर्यंत तो धाव घेतो, आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये त्याची नाव तो वल्हवत तिथपर्यंत पोहोचतो. आणि त्या देवमाशाच्या, म्हणजे असा एक देवमासा की ज्याच्या शेपटीने मोठी भली जहाजं त्याच्या शेपटीने तो पूर्णपणे काय बोलतो, उडवून लावतो, तळाखून लावतो, असा देवमासा. आणि त्या देवमाशाला पकडण्यासाठी जेव्हा तो कोळी म्हातारा तिथे जातो, तो इतका आटापिटा करतो, परंतु देवमासा काही येत नसतो. तरीसुद्धा नियती जी आपण म्हणतो, नशीब, ते इतकं बलवत्तर असतं की
कितीही त्याने म्हटलं तरी ती एखादी गोष्ट करायचीच आहे, हा जो निर्धार आहे माणसाचा, हा निर्धार, हा निश्चय या कादंबरीच्या माध्यमातून प्रत्येक वाचकासमोर प्रकट होतो, तो प्रतीत होतो. आणि म्हणूनच या ठिकाणी जो संदर्भ आलेला आहे देवमाशाचा, हा देवमाशाचा संदर्भ प्रत्येक वाचकाच्या मनाला एक म्हणजे अद्भुत काय गोष्ट असेल, आश्चर्यजनक, विस्मयकारक, विस्मयजनक, तर ती गोष्ट म्हणजे ही आहे. म्हणूनच जरी तो देवमासा म्हणजे तो कोळी म्हातारा जरी तो देवमाशाला जरी बाहेर काढून म्हणजे किनाऱ्यापर्यंत पोहोचवत असला, तरी सुद्धा शार्क माशाची काही जी पिल्लं असतात, ती शार्क माशाची पिल्लं त्या देवमाशाला पूर्णपणे मारून टाकतात, त्याचं शरीर पूर्ण खाऊन टाकतात आणि फक्त हाती उरतो तो त्या देवमाशाचा सांगाडा. ही पूर्ण कथा त्या कादंबरीमध्ये आहे, ओल्ड मॅन अँड द सी. जर तुम्ही ती कादंबरी कधी वाचली असेल किंवा तो पाठामधला तुमचा संदर्भ असेल, तर हे जे सगळं आता जे सांगितलं ते तुमचा तो संदर्भ पूर्णपणे लक्षात येईल. आणि हा सगळा संदर्भ तुमच्या उत्तरामध्ये असायलाच पाहिजे, तरच तो त्या उत्तराला योग्य ते गुण मिळू शकतात. आता जरी तो देवमाशाला बाहेर आणत असला तरी सुद्धा बाकीचे जे शार्क मासे आहेत, ते शार्क मासे त्याला खाऊन टाकतात. तरी पण तो म्हातारा पुन्हा त्याच्या मनामध्ये तोच विचार सुरू होतो, ठीक आहे, आज नाही मला मिळाला देवमासा, मी पुन्हा उद्या जाईन आणि पुन्हा मी तो देवमासा मिळवीन. त्यामुळे आपण बोलतो ना की नियती आपल्या हातामध्ये असते, परंतु नियतीमधून सुद्धा आपण काही वेळेला आपण पराभूत होतो, आपली हार होते, तिथे आपण विजयी होत नसतो. तरीसुद्धा मनातली जी आंतरिक जी उर्मी असते, जी जिद्द असते, जी चिकाटी असते, आपण ज्याला इंग्लिशमध्ये परसिस्टन्सी जी बोलतो, ही परसिस्टन्स पॉवर इतकी मजबूत आहे, इतकी दृढ आहे की ते माणसाने ठरवलेली गोष्ट तो पूर्णच करणार आहे, असा एक आशय या पाठाच्या माध्यमातून, या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला समजतं. म्हणजेच काय यातनं स्पष्ट होतं, उत्तराच्या शेवटी तुम्हाला याच गोष्टी लिहायच्या आहे की देवमासा आणि शार्क मासा ह्या गोष्टी म्हणजे यांची प्रतीकं एका बाजूला आहेत आणि कोळी म्हातारा हे मानवजातीचं प्रतीक आहे. आणि मानवजातीच्या प्रतीकाने अशी गोष्ट ठरवणं आणि ती करणं म्हणजेच पूर्ण म्हणजे म्हणतात की पूर्ण समाजाने ती गोष्ट केली असंच त्याचा एक अर्थ होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरीसुद्धा दोघातला जो आशय इथे एकच अर्थ होतो, तो म्हणजे जिद्द, नियती. आणि नियतीला एक पूर्णपणे जखडलेला अशी ही व्यक्ती या ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीमध्ये हेमिंग्वेने पूर्णपणे चितारलेली आहे, साकारलेली आहे. म्हणूनच जीवनविषयक दृष्टिकोन यातनं काय शिकवतो, तर कितीही जरी संकटं आली तरीसुद्धा नियतीला आपल्या हातामध्ये मिळवायचं आहे आणि नियतीशी झगडायचं आहे, हेच यातनं स्पष्ट होतं. नियतीशी झगडणं हेच त्या कोळी म्हाताऱ्याच्या आयुष्याचं ध्येय असतं आणि तो ते सफल करतो, पूर्ण करतो, हेच यातनं स्पष्ट होतं. अशा प्रकारे स्वमतातली ही दोन्ही जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण, अभिव्यक्तीमधल्या. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. आता याचा अर्थ काय होतो, सोदाहरण स्पष्ट करा म्हणजेच काय, तुम्हाला उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. पुस्तकं कशा प्रकारे आपल्या जीवनातली जी महत्त्वाची भूमिका आहे ती कशा प्रकारे पार पडतात हे तर तुम्हाला लिहायचंच आहे. पण त्याच्याच बरोबर त्याच्याच नंतर तुम्ही एखादं कोणतं पुस्तक वाचलं का, त्यातनं तुम्हाला काय मिळालं, काय तुम्ही शिकलात, तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या ज्ञानाच्या ओंजळीमध्ये कोणती भर पडली, हेही तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातली एखादी अशी घटना की ज्यामुळे तुम्हाला अपयश जे आलेलं आहे आणि त्या अपयशाच्या माध्यमातून तुम्ही एखादं पुस्तक घेतलं, म्हणजे कोणतंही असेल, अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर पुस्तक असेल, ज्यामुळे त्यांनी बरेच म्हणजे इतकी संकट आली, त्यांना बरेच अपयश आलं, तरी पण त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती काय म्हणतात पायदळी तुडवून त्यांनी यश संपादित केलं, प्राप्त केलं, हे एक तुम्ही घेऊ शकता. किंबहुना विश्वास तांगडे पाटलांचं मन में है विश्वास हेही पुस्तक अतिशय उत्तम उदाहरण आहे याचं. त्यामुळे तुम्ही दोन्ही म्हणजे कोणतेही, आता हे मी दोन सांगितली, ह्याच्या पलीकडे तुम्ही आणखी कोणती वाचली असतील तर त्याचाही तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये समावेश जरी केलात तरीही चालू शकेल. हा अभिव्यक्तीचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं हे तुम्ही तुमच्या उत्तराने या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा जो प्रश्न यातला जो तो म्हणजे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत, हे विधान स्पष्ट करा. आता निष्ठावंत शब्दाचा अर्थ असा होतो की प्रामाणिक. आपण आजचं जे जमाना आहे किंवा आजचं जो युग आहे, जो काळ आहे, तो असा आहे की इथे एखाद्याने एखादं पुस्तक घेतलं तरी तो द्यायचं नाव करत नाही, एखाद्याने एखादी वस्तू घेतली
तरी तो द्यायचं नाव करत नाही. म्हणजेच काय, तर प्रामाणिकता कुठेतरी हरवून चालली आहे. आणि म्हणूनच पाठामध्ये एक जो संदर्भ आलेला आहे की जेव्हा लेखकांना जेव्हा तो म्हणजे त्यांचा जो मित्र आहे त्यांच्या मित्राकडनं जेव्हा ते पुस्तकं घेतात एखाद्या गृहस्थाकडून, तर त्या गृहस्थाकडनं पुस्तकं घेताना तो गृहस्थ असं म्हणतो की माझ्याच एका कवी मित्राने ती पुस्तकं घेतली होती, परंतु काही दिवसांनंतर ती पुस्तकं द्यायचं तो नाव करत नव्हता. म्हणजेच काय, ती पुस्तकं त्यांनी चक्क गिळंकृत केली असंच त्याने सांगितलं. म्हणूनच एक प्रकारे निष्ठावंत वाचक म्हणजे आजकाल एखादं पुस्तक घेतलं तर ते द्यायचं त्यांच्याकडे हिंमत नसते, ते त्याचं नाव नसतं. म्हणूनच काय, याचा अर्थ असाच होतो की आपण एखादी गोष्ट एखाद्याकडनं घेतो तर ती त्याला परत योग्य त्या वेळेत योग्य त्या दिवसात त्यावेळी परत केली पाहिजे. दुसराचा अर्थ म्हणजे लेखक या ठिकाणी असंही म्हणतात, लेखकांचा जो गृहस्थ भेटतो तो, की जर माझ्याकडे पुस्तक नसेल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पुस्तक हा घटक नसेल तर माझं जे आयुष्य आहे तो मला म्हणजे बोलतात ना की राजवाडा पण मला एक एक प्रकारे स्मशानासारखा वाटतो. म्हणजे राजाला राजवाडा पण स्मशानासारखा वाटतो. इतकी अशांतता या आयुष्यामध्ये पोखरली. म्हणजे पुस्तकाचं असणं हे कितपत महत्त्वाचं आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, पुस्तकाची महती ही किती सखोल आहे, गहन आहे, ही यातनं समजते. आणि जर पुस्तक असेल तर मी काळ्या पाण्याची शिक्षासुद्धा भोगायला तयार आहे, असं या ठिकाणी ते गृहस्थ सांगतात. यातनंच त्याचं म्हणजे एक प्रकारे पुस्तकांविषयी असलेलं त्याचं प्रेम, त्याचा स्नेह, त्याचा जिव्हाळा, त्याचं वात्सल्य हे सगळेच गुण यातनं प्रतिबिंबित होतात. आणि म्हणूनच निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेत याचा आशय त्या एका छोट्या प्रसंगातनं आपल्याला अधोरेखित होतो. अशा प्रकारे हे जे 4 प्रश्न आहेत अशी पुस्तके या पाठातले हे आपण या ठिकाणी घेतले. यातले जे 4 पैकी जे अतिशय महत्त्वाचे 3 म्हणजे पुस्तकांविषयीच लेखकाचा दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांचा सराव हा व्यवस्थित करा. जे आता मी उदाहरणं सांगितली, जे संदर्भ सांगितले तेही तुमच्या उत्तरामध्ये समाविष्ट करा. आणि त्याच्या पलीकडे आणखी कोणते वेगळे संदर्भ असतील तेही जर तुम्ही समाविष्ट केलेत तरीसुद्धा चालू शकेल. अशा प्रकारे आपला हाही पाठ या ठिकाणी समाविष्ट होतोय, संपतोय. आपण आता वळूया पुढच्या पाठाकडे.